भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या वतीने संविधान जागर यात्रेचे नियोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले असून 11 ऑगस्ट रोजी संविधान जागर यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे। रविवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात या संदर्भात सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेला ॲडव्होकेट वाल्मिक निकाळजे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू राजेंद्र गायकवाड, जय भीम आर्मी महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष नितीन मोरे मार्गदर्शन करणार आहेत। भाजपाचे राजकीय विरोधक आणि त्यांचे समर्थक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना भाजप बदलणार आहे, देशात अनुसूचित जातीमधील जनता धोक्यात आहे असा प्रचार करत आहेत। या अपप्रचाराचा बुरखा या संविधान जागर यात्रेच्या सभेतून फाडला जाणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक कांबळे, जिल्हा सरचिटणीस सुशील कदम, जिल्हा चिटणीस राजेंद्र चव्हाण, कणकवली तालुकाध्यक्ष अजित तांबे, सुंदर जाधव आदी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यातील फुले, शाहू, आंबेडकरी या विचारांची विचारवंत मंडळी एकत्र जमली आणि संविधान जागर समिती महाराष्ट्र अशा नावाने समिती निर्माण करून त्या समितीद्वारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महाड ची भूमी ते महाराष्ट्र परत चैत्यभूमी असा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा दौरा प्रत्येक जिल्ह्याचा करून त्या याच्यात भारत संविधान यात्रा या दरम्यान संविधानाच्या बाबतीत मार्गदर्शन करणार आहे। यासाठी एक निमंत्रक समिती स्थापन झाली। यात ॲडव्होकेट वाल्मिक उर्फ तात्या निकाळजे, ॲडव्होकेट राजेंद्र गायकवाड, सन्माननीय माजी राज्यमंत्री सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि सन्माननीय नितीनजी मोरे यांची निमंत्रक समिती कोकण भागासाठी प्रस्थापित होऊन या ठिकाणी ते भारताच्या संविधानातील मूलभूत अधिकारांची चौकट, संरचना आणि लोकशाही कधीच बदलू शकत नाहीत याबाबत लोकांना मार्गदर्शन करणार आहेत। याबाबत या निमंत्रक समितीला आणि भारत संविधान जागर यात्रेला भाजपाचा, भारतीय जनता पार्टीचा आणि इथल्या अनुसूचित जाती मोर्चाचा पूर्णपणे पाठिंबा असून त्याबाबत याचं आयोजन आपण करत आहोत। याचं आयोजन उद्या सकाळी रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आपण जाहीर सभेचं नियोजन केलेलं आहे। या समितीला इथले स्थानिक भाजपचे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आणि अनुसूचित जाती मोर्चाची सर्व मंडळी, जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि ही माझ्याबरोबर जी सगळी मंडळी बसली आहे ही सर्व मंडळी आपण याचे नियोजन करत आहोत। या नियोजनामागचा उद्देश असा आहे की याला संविधानाबाबत जे अपभ्रंश, जे काही गोष्टी नरेटिव्ह आता सध्या जे विरोधी पक्ष किंवा काही इतर नरेटिव्ह जो निर्माण करत आहे याबाबत संविधानाबाबत जे वस्तुस्थिती आहे ती प्रख्यात विचारवंत त्याच्याशी आपणाला उद्या प्रबोधन करणार आहेत। हे 4 निकाळजे साहेब, गायकवाड साहेब, बडोले साहेब, मोरे साहेब हे उद्या आपल्याला त्याच्याबाबत याला समाजातील, आपल्या जिल्ह्यातील बौद्ध बांधव, चर्मकार बांधव, भटके जमातीतील आपण सगळी मंडळी आणि त्याचे जिल्ह्यातील मंत्री, आमदार साहेब हे सर्व उपस्थित राहणार आहेत। यातील मुख्य विषय असा आहे की या ज्या संविधानाबाबत बदलणार आहे, संविधान बदलणार आहे किंवा राज्यकर्ते बदलणार अशा ज्या काही अपभ्रंश झालेले आहेत, परंतु हे भारतीय संविधान हे कोणीच बदलू शकत नाहीत याच्यावर प्रखर प्रबोधन उद्याच्या सभेत आपले हे निमंत्रक जे आहेत, विचारवंत आहेत ते करणार आहेत। याबाबत उद्याची सभा आयोजित केलेली आहे। त्या सभेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व समाज बांधव, बौद्ध समाज बांधव, चर्मकार बांधव याच्यातील विचारवंत, डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि सन्मानित मंडळी यांना आपण आमंत्रित केलेलं आहे। ती उद्या उपस्थित राहणार आहेत आणि त्याबाबतचं प्रबोधन ते ऐकणार आहेत। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।